बालासाहेब काय म्हणले का मला जसं सांभाळलं तसं ते दोन जे वाक्य बोलले होते ते आजही काळजात आहेत. आता गद्दार गद्दार बोलताय, हा गद्दार खरं म्हणजे काय माहिती का, काही कुठलं गद्दाराची काय ताकद हो बाहेर जायची. खरंय. उद्धव साहेबाई एकंदर काय झालं का मरतील तर आपले शिवसैनिक जातील म्हणून म्हणून आज लक्षात नाही तर ती छडी घालला का त्यांना टाइम नसतं. एक संयम दाखवला की शिवसैनिकांचं रक्त वाहू नये त्यांना ते गद्दारांना कळले कळलं नाही ते. मी तुम्हाला म्हणत नांदी लागू ना कमलीच्या काय तुम्ही कमवलं. जास्ती जरी जातात ना हे लोक, हे बाहेरचे आल्लेच जातात. खरं तुम्ही मला देत नाही म्हणून मी तुम्हाला दूर करायचा अशीच चालली आहे. खाली सरळ सरळ डिक्लेअर झालंय का हा माणूस कुणाला फुकटचं चोरीला खाऊन देणार आहे. कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरोबर. हे बापले दोन्ही पण आणि आदित्य साहेब हे कोणालाच चोरचा खाऊन द्या. तुम्ही कमवा, तुमच्या कष्टाने कमवा. ते जे आमदार आलेत ना तेच सगळे डोळे सगळ्यांचे कुठले कुठवर जरी आपले शिवसैनिक आले ना तरी सगळ्यांना भारी आहेत ते. अरे 100 पाळण्यापेक्षा एक वाघ सोबत ठेवायचं. समजलं ना. आणि उद्धव साहेबांनी केलं ना त्या 200 पटी मार्क देईल कारण खरोखर चांगला केलं तरी आपण मिळूनच आहे. एक ज्येष्ठ शिवसैनिक आजही म्हणतात उद्धव साहेबांनी त्या काळी जे केलं ती त्या काळाची तडजोड होती की शिवसैनिक ज्यावेळेस शिवसेनेच्या पाठीशी खंदे उभे राहतात आजही म्हणतात जगेल तर शिवसेनेसाठी मरेल तर शिवसेनेसाठी. 68 मला चालू झालेला आहे. हा भगवा गेला तर मी सर्वात भाग्यवान. येस. पिढ्यान पिढ्या हा माझा शिवसैनिक आला म्हणून सांगायला वाटतं या भगव्यासाठीच.